तर जो एक्झिट पोल समोर येतोय त्यानुसार राज्यात भाजप सर्वात मोठी पार्टी असेल असं चित्र आहे। भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल, कुणाच्याही मदतीची भाजपला गरज लागणार नाही असं मत झी 24 तासच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मांडले। शिवसेनेने प्रचारात केलेल्या कडवट टीकेचं शल्य बोचत असल्याचंही ते म्हणाले। तसंच भाजपचा मुख्यमंत्री कोण यावरही फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली। काय म्हणाले ते पाहूयात। शिवसेनेशी हातमिळवणी पुन्हा एकदा करायची, त्यांना सत्तेत भागीदार करून घ्यायचं, मतभेद आणि मनभेद, अग्रलेख आणि केलेले आरोप हे सगळे विसरून जायचे किंवा राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा। पहिली गोष्ट अशी आहे की वेगवेगळे ओपिनियन पोल्स किंवा एक्झिट पोल हे येत आहेत आणि त्याच्या मागे एक सायन्स आहे, मग त्यामुळे मी काही त्याला फार नाकारत नाही, पण आमचं मत त्याच्यापेक्षा वेगळं आहे। आम्हाला जी ग्राउंड रियालिटी दिसते त्याच्यामध्ये याच्या खूप पुढे आम्ही जाणार आहोत आणि आम्हाला निश्चितपणे बहुमत मिळणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत टुडे चाणक्यचा जो एक्झिट पोल होता तो तंतोतंत खरा ठरला आहे आणि आजही टुडे चाणक्यचा एक्झिट पोल आम्हाला 151 जागा देतोय। पण त्यातलं बाकी गोष्टी सोडून द्या, आमचं आज हे स्पष्ट मत आहे की आम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता पडणार नाही। आमच्या स्वतःच्या भरोश्यावर आम्ही सरकार स्थापन करू। एक गोष्ट मात्र स्पष्ट करून देतो, आपण ज्याप्रमाणे सांगितलं, जरी आम्हाला मदतीची आवश्यकता नसली तरी आमच्या मनात एक गोष्ट निश्चित आहे, शिवसेना आमचा राजकीय विरोधक नाही आहे। पण ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला राजकीय विरोधकासारखं वागवलं, ज्या प्रकारच्या भाषेचा त्यांनी वापर केला, त्याचं शल्य आमच्या मनामध्ये निश्चितपणे आहे, आम्ही त्याच्यामुळे आहत आहोत। आणि राष्ट्रवादीचा जोपर्यंत सवाल आहे ते आमचे निश्चितपणे राजकीय विरोधक आहेत। माननीय पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचा उल्लेख भ्रष्टवादी काँग्रेस पार्टी असा केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा कुठला विषयच उपस्थित होत नाही। कोणासोबत आम्हाला जावं लागणार नाही, पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल। दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून भारतीय जनता पक्ष आपला अहमभाव दूर सारून, जी झाली शल्य ती दूर सारून आपल्या जुन्या मित्राला पुन्हा एकदा शेक हँडसाठी हात पुढे करेल का? भारतीय जनता पक्षात कधीच अहम राहिलेला नाही। आम्ही अहम भावाने वागत नाही। आम्ही जनतेचा जो जनादेश आहे तो पाळत असतो। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो, उदयजी, महाराष्ट्राची जनता डिसायसिव्ह मॅन्डेट देईल। पूर्णपणे महाराष्ट्राची जनता आम्हाला बहुमत देईल आणि आमच्या बहुमतावर आम्ही सरकार स्थापन करू। नागपूरला यावेळी जी दिवाळी साजरी होणार आहे ती दिवाळी नागपूरकरांसाठी स्पेशल असेल का, की आपण कोणातरी मोठ्या व्यक्तीला निवडून दिलेला आहे असा त्यातनं संदेश, अशा प्रकारची दिवाळी नागपूरकर साजरी करतील का? तुमचे अनेक मतदार आता हा कार्यक्रम बघतायत म्हणून हा प्रश्न विचारतोय, अन्यथा विचारला नसता। बघा, एक गोष्ट निश्चित आहे, जेही सरकार महाराष्ट्रामध्ये तयार होईल भारतीय जनता पक्षाचं, त्या सरकारमध्ये माझा काही ना काही रोल हा राहणारच आहे आणि त्याच्यामुळे तो नेमका काय रोल राहील हे आमचा पक्ष ठरवेल। भारतीय जनता पक्ष निवडून आल्यामुळे निश्चित नागपुरात चांगली दिवाळी साजरी होणार आहे आणि मी निवडून आल्याचा आनंद हा माझ्या मतदारांना राहीलच, त्यामुळे ते उत्तम दिवाळी साजरी करतील हा मला विश्वास आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।